नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी. आजच्या या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 2चा जो धडा सुरू केलेला आहे महत्व मापन, याचा सराव संच 7.3 मधील प्रश्न क्रमांक 8 ते 13 ही बघणार आहोत. मागील लेक्चरमध्ये आपण प्रश्न क्रमांक 1 ते 7 ही संपवले. अजूनपर्यंत जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघा, फक्त तुमच्यासाठी त्याची प्लेलिस्ट मी तयार करून ठेवलेला आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मी देऊन ठेवलेली आहे. नक्की जाऊन तो व्हिडिओ बघा, कारण की तो व्हिडिओ तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. तर चला वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 8 ते 13 हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. जर आला तर यावरती 3 मार्काचा एक प्रश्न येऊ शकतो. ओके, हे जे फॉर्म्युला आहे म्हणजे हे जे सूत्र आहेत हे मागील वेळेस पण मी या ठिकाणी लावले होते पहिल्या स्लाइड वरती, कारण की याचाच वापर करून आपल्याला काय करायचे, पुढील एक्झाम्पल सोडवायचे आहेत. तुम्ही पाठ पण केले असतील, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी मागील लेक्चर बघितलं असेल त्यांनी ते पाठ पण केले असतील. तर सगळ्यात पहिला जो आहे बघा प्रश्न 8 नंबरचा, आकृतीमध्ये बिंदू O हे वर्तुळ पाकळीचे केंद्र आहे. ओके, बिंदू O काय, वर्तुळ पाकळीचं केंद्र आहे, एकदम करेक्ट. कोण ROQ हा बरोबरीत आहे कोण MON ला आणि त्याचं माप आहे बघा 60 अंश. म्हणजे हा जो ROQ आणि MON हा 60 अंशाचा, एकदम करेक्ट. पुढे काय म्हटलंय, OR 7 आहे. हा जो OR आहे तो 7 आहे. ओके, पुढे आणि OM 21 आहे. OM किती आहे, 21. बरं, पुढे काय तर कंस RXQ. ओके, RXQ हा कंस आणि दुसरा कंस MON, मग हा कंस. ओके, यांची आपल्याला लांबी काढायची. पायची किंमत आहे 22/7. पायची किंमत किती आहे, 22/7. मग काय करू, जर कंसाची लांबी आपल्याला काढायची तर कंसाच्या लांबीचं सूत्र वापरू. सगळ्यात पहिले जे जे दिलं ते आपण लिहून घेऊ. आकृतीमध्ये काय काय दिलंय, तर आकृतीमध्ये आकृतीमध्ये काय दिलंय, कोण ROQ चं माप दिलंय, जे बरोबरीत आहे कोण MON ला, जे काय आहे 60 अंश, एकदम करेक्ट. पुढे OR 7 सेमी आणि नेक्स्ट OM किती आहे, 21 सेमी. ओके, अजून पुढे काय, OM 21 सेमी आहे. तर कंस RXQ व कंस MON चं माप काढायचं. तर सगळ्यात पहिलं कंस, पहिला कोणता आहे, कंस RXQ चं माप. ओके, काय सूत्र आहे, θ/360 गुणिले 2πr बरोबर. थिटा किती दिलाय, थिटा 60 भागिले 360 गुणिले 2. पायची किंमत घ्यायला लावली आपल्याला 22/7. चला घेऊया. आणि R ची किंमत किती, जर RXQ काढत होतो इतका R पाहिजे, तो आहे 7. तर इथं काय होईल, पाहिलं तर 7 ला 7 कट होईल. कट करायचं शिकायचं, कारण की कट केल्यानंतर कॅल्क्युलेशन फास्ट होतं. ओके, तर 0 0 कट. त्यानंतर बघा 6 1 6, 6 7 36, म्हणजे उरला किती, इथं उरला 1/6 गुणिले इथं उरला 2 गुणिले पुढे उरलाय 22. मी असंही करू शकतो, 2 ने 6 कट करू शकतो, कारण की 2च्या पाड्यात 6 आहे. 2 1 बेत्रिक 6, म्हणजे वरती राहिला फक्त 22. वरती किती राहिला, 22 आणि भागिले 3. ओके, मग 3च्या पाड्यात 22 शोधू, हे आपलं उत्तर असेल. म्हणजे त्या कंसाची लांबी ती असेल. मग 3च्या पाड्यात 22 कसा शोधायचा, हे तर येते तुम्हाला 100% असा भागाकार येतच असणार. ओके, प्रत्येक विद्यार्थ्याला असा भागाकार येतो म्हणजे येतोच. तर 3च्या पाड्यात 22 आहे का, नाही. जवळ कोण आहे, 3 7 21, 22 मधून 21 गेला 1. 3च्या पाड्यात 1 आहे का, नाही. मग याच्यावरती आपण 0 घेऊ, उत्तरात पॉईंट आला. 3 त्रिक 9, 10 तून 9 गेला 1. 3च्या पाड्यात 1 आहे का, परत 0, परत 3 त्रिक 9, म्हणजे इथं आता 3 3 पुढे रिपीट होणार आहे. मग पॉईंट नंतर दोघं उचलू, याचं उत्तर झालं. ओके, 7.33. आणि आपल्याला कंसाची लांबी काढायची होती. कंसाची लांबी सेमी मध्ये असते, मग 7.33 सेमी हे याचं उत्तर असेल. 7.33 सेमी. समजलं इथपर्यंत. आता रफ करतो. ओके, पाहिजे असेल तर तुम्ही साईडला स्क्रीनशॉट घ्यायचा त्याचा. ओके, याचं तुम्ही घेऊ देणार आहे तुम्हाला लास्ट मध्ये. तर आपण RXQ काढला. आता पुढच्या पानावरती आपण कंस MON काढू. ओके, कोणता काढूया, कंस MON. तर चला, नंबर 2 कंस MON चे माप. ओके, काय बरं कंस MON चं माप, सेम फॉर्म्युला, θ/360 गुणिले 2πr. ओके, सूत्र जर पाठ केलं तर तुम्हाला लय सोपं जाणार आहे सगळं काही. थिटा किती आहे, 60 भागिले 360 गुणिले 2. पायची किंमत 22/7 गुणिले R.
आता MYN माप काढतोय आपण, MYN, मग OM इतकी त्रिज्या किती आहे ती 21, तर आता त्रिज्या 21. ओके, म्हणजे हा जो पार्ट आहे तो मागचाच आहे. इथं 7 होता तिथं 21 आहे, वाटलंच तर बघून घ्या. इथं 7 होता त्या प्लेस वरती किती आला, आता 21 आला. इथं असं होईल की 7 1 7, 7 3 21, 7च्या पाड्यात 21 आहे. त्यानंतर 0 0 कट, 6 1 6, 6 6 36. ओके, मग परत किती राहिला, तर वरती राहिला एक जर राहिलं तर 1 लिहायचं नाही गुणाकारामध्ये, 1 असतोच तिथं. ओके, 2 लिहा, गुणिले 22 गुणिले 3 आणि भागिले किती राहिला 6. मग मी असंही करू शकतो, 3 1 3, 3 2 6, कारण की 3च्या पाड्यात 6 आहे. त्यानंतर 2 ला 2 काय झाला, कट झाला, राहिला किती फक्त 22. किती राहिला, 22 काय सेमी, म्हणजे कंस MON माप किती, 22 सेमी. अशा प्रकारे हा प्रश्न देखील संपलेला आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 8 संपूर्ण संपलेला आहे. ओके, पटापटीचा स्क्रीनशॉट घ्या. आपण प्रश्न क्रमांक 9 कडे जाऊ. घेतलाय, याच देखील घ्या. ओके, घेतलाय. आता वळूया प्रश्न क्रमांक 9 कडे. बघा प्रश्न क्रमांक 9 काय आहे. आकृतीत एरिया म्हणजे क्षेत्रफळ कशाचा, PABCचं. हा जो PABC नावाचा पार्ट आहे हा, याचं क्षेत्रफळ दिलाय, किती दिलाय, 154 चौरस सेमी. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर ह्या आकृतीमध्ये हा जो PABC आहे हे एक वर्तुळ पाकळी आहे. म्हणजे इथं वर्तुळ पाकळीचा फॉर्म्युला येऊ शकतो, बघूया आपण पुढे. आणि वर्तुळाची त्रिज्या 14 आहे. हा जो वर्तुळ आहे याची जी PA नावाची त्रिज्या आहे ती 14 आहे. त्यानंतर काय, तर कोण APC चे माप काढा. हा जो APC म्हणजे हा जो कोण तुम्हाला दिसतोय, हा कोण, याचं माप काढायचंय तुम्हाला. एकदम सोपं आहे. आता जर वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ दिलं तर त्याचाच फॉर्म्युला वापरा, त्याच्यामध्ये पण थिटा येतो. ओके, तर सगळ्यात पहिला आकृतीमध्ये काय काय दिलं ते बघा. आकृतीमध्ये जे जे दिलं ते आधी लिहून घ्यायचं. आकृतीमध्ये काय दिलंय, क्षेत्रफळ कशाचं, PABC. आणि PABC कोण आहे, वर्तुळ पाकळी. ओके, 154 चौरस सेमी. पुढं त्रिज्या म्हणजे R किती आहे, 14 सेमी. बर, आता वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ सूत्र, मग वर्तुळ पाकळीचं नावच लिहून आपण. वर्तुळ पाकळीचं नाव काय, एरिया. PABC ही वर्तुळ पाकळी आणि हिचं क्षेत्रफळ काढायचं सूत्र आहे आपल्याकडे, थिटा भागिले 360. ओके, गुणिले पाय R चा वर्ग. ओके, जर वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ असेल तर इथं पाय R चा वर्ग, आणि जर वर्तुळ कंसाची लांबी असेल तर इथं 2 पाय R एवढं लक्षात ठेवा. म्हणजे A2 खाली असतो तिथं वर्तुळ कंसाच्या लांबीमध्ये, जे की मागच्या क्वेश्चन मध्ये केलं. याचं उत्तर दिलं बघा 154, तसंच ठेवा. बरोबर, थिटा तो काढायचा आपल्याला, भागिले 360 गुणिले पायची किंमत किती घ्यायला लावली, इथं पायची किंमत घ्यायला लावली का, नाही. ओके, आता पायची किंमत आपण 22/7 घेऊ. ओके, का बरं, कारण की हा जो R आहे तो 14च्या पाड्यामध्ये आहे, म्हटल्यानंतर कट होऊ शकतो. थिटा तसाच 360, पायची किंमत 22/7, R चा वर्ग, R किती आहे 14, तर 14चा वर्ग. 14चा वर्ग. आता काय करूया, थिटा सोडून बाकीचे सगळी इकडे शिफ्ट करू. बरं, ऍज इट इज आधी लिहून घेऊ. 154 बरोबर थिटा भागिले 360 गुणिले 22/7 गुणिले 14चा वर्ग म्हणजे 14 गुणिले 14. ओके, तर असं होईल. थिटा सोडून बाकीचे सगळे इकडे शिफ्ट करायचे. 154 तासात लक्षात ठेवायचं. बरोबरच्या पलीकडचे जर अलीकडे घेतले तर तिकडे जे खाली असतील ते इकडे वरती येतील आणि जे वरती असतील ते खाली जातील. 360 खाली आहे तो वरती जाईल, हा 7 वरती. त्यानंतर भागिलेला कोण गेला 14, त्यानंतर गुणिले भागिलेला कोण गेला 14. ओके, तर बरोबरच्या पलीकडे किती राहिला परत एकदा बघा, हा वरती गेला, हा वरती गेला आणि 1 2 3 ते तिघे खाली, तिकडे राहिला थिटा. तर 14च्या पाड्यात 154 आहे बघा, 14 1 14, 15तून 14 गेले 1 वरती 4, 14 1 14, म्हणजे 14च्या पाड्यात 11 नंबरला 154 आहे. पुढं काय, तर बघा 7 1 7, 7 2 14, रेड पेनने कट करतो म्हणजे समजेल तुम्हाला. 7 1 7, 7 2 14. ओके, तर किती उरलाय वरती उरलाय 11 गुणिले 360 आणि भागिले 2 आणि बरोबर किती थिटा. काय अडचणीत पर्यंत परत एकदा बघून घ्या. 14च्या पाड्यात 154 11 नंबरला आहे तो बरोबर, 360 तसाच आहे. 7च्या पाड्यात 14 2 नंबरला आहे. ओके, आणि थिटा. मग आपण काय करूया, हा जो 2 आहे त्याने 360 कट करू. ओके, 2 ने 360 किती मध्ये कट होतो. ओके, इथे काही मिसिंग आहे का बघून घेऊ एकदा बरं का. ओके, 154 थिटा भागिले 360 22/7
14चा वर्ग. ओके, तर हा वरती आला 22 आणि ते खाली गेले. एकदम करेक्ट आहे. हा एक मिसिंग राहिला ना. ओके, हा जो 22 आहे तो खाली आणायचा राहिला ना. मी तेच म्हणतो काही राहिलंय का. 360 वरती 7 वरती 14 खाली आला, 14 खाली आला, 22 राहिला ना. ओके, तर इथं खाली 7 ने 14 कडे झाला 2 मध्ये तो आहेच गुणिले हा 22 पण आहे. ओके, तर आपण काय करू साईडला घेऊ थोडस. तर आता 11 1 11, 11 दुने 22. ओके, एक एक पायरीने कट करतो मी म्हणजे तुम्हाला समजेल. 11 ने 22 कट झाला म्हणजे वरती राहिला 360 आणि भागिले हा झाला 2 दुने 4. 2 दुने किती आलं 4, बरोबरच्या पलीकडे थिटा. तर बघा 4 1 4, 4 1 4, 4 9 36, 9 वरती 0 म्हणजे थिटा किती आला 90. ओके, परत एकदा समजून सांगतो, मध्ये एक मिस्टेक झाल्यामुळे तुमचा डोक्यातून थोडंफार गेलं असेल. तर काय केलं आपण, सगळ्यात पहिलं मांडणी करून घेतली. ओके, तर इकडं हा जो 360 खाली आहे तो वरती नेला, 7 वरती नेला, 22 खाली न्यायचा होता, इथं लिहायचा राहिला तो 22 14 14 इथं खाली न्यायचा होता. ओके, फक्त मी 14 14 घेऊन गेलो, 22 राहिला होता. तर 14 ने 154 कट झाला 11 मध्ये, 7 ने हा 14 कट झाला 2 मध्ये. जर गुणाकार असेल ओके तर आपण डायरेक्टली कट करू शकतो. मग आता 22 राहिला खाली, त्यानंतर हा 2 राहिला, तर 11च्या पाड्यात 22 2 नंबरला, मग 2 दुने 4 झाला आणि 4च्या पाड्यात 36 90 नंबरला आहे, म्हणजे थिटा किती आला 90. आणि तुम्हाला दिसत पण असेल या कोणाचं माप आपल्याला काढायचं होतं जे किती आलं 90 अंश, म्हणजे 90 मधला पहिला संपला. आता दुसरा कंस एबीसी ची लांबी, हा जो कंस दिसतो तुम्हाला एबीसी याची लांबी काढायची. मग जर कंस एबीसी ची लांबी आपल्याला काढायची तर आपल्याकडे सूत्र आहे बघा, कंस आता कंस एबीसी ची लांबी, कंस एबीसी ची लांबी. ओके, काय सूत्र आहे कंसाच्या लांबीचं, तेच सूत्र थिटा भागिले 360 आणि इथं 2 पाय आर. क्षेत्रफळ असेल तर इथं पाय आरचा वर्ग, जर कंसाची लांबी असेल तर 2 पाय आर. थिटा किती आलाय आता 90 भागिले 360 गुणिले 2, पायची किंमत किती घेतली 22 भागिले 7 आणि गुणिले आर ची किंमत किती आहे, आर आहे 14. आर किती आहे बघून घ्या 14. तर बघा इथं असं झालं की 0 ला 0 कट झाला, 9 1 9. ओके, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, बरोबर. आणि त्यानंतर बघा 7 1 7, 7 2 14. काय करायला बघून घ्या पटकन. इथं राहिलाय वरती हा 2 दुने 4 करतो, चालेल का. 2 आणि 2, 2 दुने 4 4, त्यानंतर गुणिले किती राहिला 22 आणि भागिले किती राहिला 4. ओके, तर 2 गुणिले 2 राहिला होता, तर 2 दुने मी 4 केला आणि 22 तासच भागिले 4. इथं 4 ला 4 कट राहिला 22, म्हणजे तो जो कंस आहे ज्याचं नाव एबीसी आहे त्याची लांबी असेल 22 सेमी. ओके, किती असेल 22 सेमी. अशा प्रकारे हा प्रश्न संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता फास्ट मध्ये. घेतलाय, याचं देखील घ्या. ओके, आता वळूया प्रश्न क्रमांक 10 कडे. प्रश्न क्रमांक 10 एकदम सोपा आहे. प्रश्न क्रमांक 10 काय म्हटलंय बघा, वर्तुळ पाकळीची त्रिज्या 7 सेमी आहे. एक वर्तुळ पाकळी आहे, तिची त्रिज्या 7 सेमी आहे. जर वर्तुळ पाकळीच्या कंसांची मापे पुढील प्रमाणे असतील तर त्या वर्तुळ पाकळ्यांचे क्षेत्रफळ काढा. वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं. एक नंबरला काय आहे थिटा, हा थिटा किती आहे 30 अंश. आधी 30 अंश कोणाचं माप असणाऱ्या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढायचंय. मग थिटा 210 असणाऱ्या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढायचं. मग 3 काटकोन, 3 काटकोन म्हणजे काय, एक काटकोन 90चा, असे 3 काटकोन 90 90 90 तर 270. ओके, ते आपण सोडूया तिथं. तर सगळ्यात पहिलं थिटा जर 360 असेल तर वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ, मी आता लिहितो वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ शॉर्ट मध्ये. ओके, वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ तुम्ही फुल मध्ये लिहायचं. काय सूत्र आहे, थिटा भागिले 360 गुणिले पाय आरचा वर्ग. तर बघा थिटा किती आहे 30 भागिले 360 गुणिले ओके पाय आणि आर ची किंमत किती आहे इथे लिहून ठेवा. आर ची किंमत किती आहे 7 सेमी. आर 7 आहे म्हटल्यानंतर मी पाय घेतो 22 भागिले 7 आणि आर चा वर्ग, आर म्हणजे 7 चा वर्ग. तर इथं असं होईल 0 0 कट, 3 1 3, 3 दुने 6 म्हणजे 30च्या पाड्यात 12 नंबरला 360 आहे, म्हणजे इथं राहिला 1/12 गुणिले इथं राहिला 22 आणि भागिले किती 7 आणि गुणिले इथं 7 चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7. ओके, तर इथं परत एकदा 7 ला 7 काय झालं कट झालं. ओके, काय राहिलं आपण फास्ट मध्ये लिहून घेऊ इथं. तर पुढे जात असताना 7 ला 7 कट केलं. आता 12 आणि 22 दोघं पण 2च्या पाड्यात आहे, कट करतो. बेसाई 12 आणि बे 1 बे बे 1 बे केले कट. राहिला काय वरती 11 गुणिले 7
वरती राहिला 11 गुणिले 7 आणि भागिलेला राहिला 6. ओके, तर मग काय करूया आपण, 11 7 होता 77 भागिले 6, 77 भागिले 6 करू म्हणजे पहिल्याचं उत्तर भेटून जाईल. 77ला 6 ने भागूया. तर 6च्या पाड्यात 7 आहे का, नाही, 6 1 6, 7तून 6 गेला 1, त्याच्यावरती 7. 6च्या पाड्यात 17 आहे का, मुलं म्हणतील नाही 6च्या पाड्यात 18 आहे. पण जी संख्या आपल्याला पाहिजे तिच्या जवळची संख्या असली तर चालते, पुढची नाही, बरोबर का. तर 17च्या मागं 12 पाहिजे आपल्याला, मग 6 दुने 12, 17तून 12 गेले 5, बरोबर. 6च्या पाड्यात 5 नाही 0, मग पॉईंट आला. 6 8 48, 50 मधून 48 गेले, किती राहिले 2, त्याच्यावरती 0, परत 0 घ्यायची गरज नाही. 6 व्यतिरिक्त 18, 12.83. उत्तर किती आलंय, 12.83. ह्या वर्तुळपाकळीचं क्षेत्रफळ जिचा कोन 30 अंशाचा आहे तिचा आलंय बघा 12.83 चौस सेमी. आता मी सर्व काही इथं सोडून देतो. ओके, जो होईल का त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, मग आपण पुढचं याच ठिकाणी सोडूया. ओके, या पटापट स्क्रीनशॉट घेतलाय. आता बघूया नंबर 2, 210. आता किती नंबरचा, 210. थिटाची व्हॅल्यू 210 अंश आणि आर ची व्हॅल्यू तीच आहे. तर वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काय असेल, सूत्र तेच, थिटा भागिले 360 गुणिले पाय आरचा वर्ग. तर थिटा किती आहे, 210 भागिले 360 गुणिले पाय किती आहे, 22 भागिले 7. ओके, आणि आर ची किंमत आहे बघा 7. 7चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7 लिहून टाकतो. आरचा वर्ग 7 गुणिले 7. ओके, म्हणजे एक स्टेप वाचला. 7ला 7 कट झाला, 0ला 0 कट झाला. ओके, आता 21च्या पाड्यात 36 नाही आणि 36च्या पाड्यात 21 नाही, पण हे दोघं ज्याच्या पाड्यात आहे तो आपल्याला माहित आहे. दोघेही 3च्या पाड्यात आहे. कुणाच्या, 3च्या. तर मी काय करतो, 3 7 21 होतात ते कट करतो. ओके, 3 7 21 बघा, आणि 3 1 3, 3 2 6. 3च्या पाड्यात 21 7 नंबरला आहे, 3च्या पाड्यात 36 12 नंबरला आहे. मग काय काय राहिलं इथं लिहून घेऊ आपण. वरती राहिला 7, वरती किती राहिला 7, भागिले खाली किती राहिला 12, गुणिले इथं किती राहिला 22, आणि गुणिले परत किती राहिला 7. ओके, मग आता काय करूया, परत एकदा 12 आणि 22 दोघं 2च्या पाड्यात आहे, कट करू. बे 6 12 आणि बे 1 बे, बे 1 बे, म्हणजे किती राहिला 7 गुणिले 11 गुणिले 7, 7 गुणिले 11 गुणिले 7. मुद्दाम तुमच्यासाठी डीप मध्ये कॅल्क्युलेशन घेऊन जातोय तुम्हाला येण्यासाठी, तुम्हाला समजेल मी कुठं काय कट करतो, कसं करतो. ओके, कट मी त्या ठिकाणीच करतो ज्या ठिकाणी गुणाकार आलाय. ओके, गुणाकारामध्ये कट करू शकतो तुम्ही, प्लस मायनस मध्ये नाही. तर इथं असं होईल की 11 7 77 याचा गुणाकार करतो. 11 7 77, 77 गुणिले परत 7 आणि भागिले 6. या दोघांचा गुणाकार 77 गुणिले 7. आता काय करूया, या दोघांचा गुणाकार करून 6 ने भाग देऊ. 7 7 49, 7 7 49, 7 4 4, 7 7 49, 49 4 किती 53 आणि भागिले 6. ओके, म्हणजे 539 भागिले 6 हे जर केलं आपण तर आपल्याला उत्तर भेटेल. 6च्या पाड्यात 539 बघा, तर 6च्या पाड्यात 53 आहे का, नाही. 6 8 48 आहे, 53 मधून 48 गेले तर किती राहतात 5, त्याच्यावरती 9. ओके, 6 8 48, 6 9 54, तर 59 मधून 54 गेले तर राहतात 5, बरोबर. किती राहतात 5. तर 6च्या पाड्यात 5 ने मग 0 घेऊ, उत्तरात आला पॉईंट. तर मग बघा 6 8 48, 50 मधून 48 गेले 2, त्याच्यावरती 0, 6 व्यतिरिक्त 18. ओके, बस आहे. ओके, इथं 2 बस आहे, पॉईंट नंतर दोघं भेटले, उत्तर संपलंय तिथं. तर याचं उत्तर आलंय बघा, वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ जिचं कोणाचं माप किती होतं 210, तिचं आलंय 89.83. ओके, चौसेमी. ओके, मागे चौसेमी दिलं की नाही माझ्या लक्षात नाही, पण जे युनिट असते, जे एकक असते ते चौसेमी असते, तर चौसेमी देऊन ठेवा तुम्ही. ओके, अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 2 10व्यातला तो पण संपलेला आहे. आता लास्ट बाकी आहे, आधी याचा स्क्रीनशॉट घ्या, मग त्याच्याकडे जाऊ आपण. घेतलाय. आता वळूया 10व्यातल्या तिसऱ्याकडे. याला आधी रफ करू आपण. जर समजलं नाही तर कमेंटमध्ये सांगा मला, अजून डीप मध्ये सांगायला. ओके, तर बघा थिटा किती आहे 3 काटकोन, तर याला मी जरा रफ करतो. 3 काटकोन म्हणजे काय, 3 काटकोन म्हणजे गुणिले 90, 90 अंशाचे 3 कोन, मग टोटल किती होईल बरं, 9 त्रिक 27
आणि त्याच्यावरती 1 0 म्हणजे टोटल 270 अंश इतक्या मापाचा कोन. आणि आर ची किंमत किती होती 7 सेमी. आर ची किंमत 7 सेमी. ओके, चला घ्या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळाचं सूत्र. वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ बरोबर थिटा भागिले 360 गुणिले पाय आरचा वर्ग. तर थिटा 270 भागिले 360 गुणिले पाय किती आहे 22 भागिले 7 आणि गुणिले आरचा वर्ग. आर म्हणजे 7, 7चा वर्ग 7 गुणिले 7. ओके, तर इथं 7 ला 7 कट झाला, त्याचा काही विषय नाही. 0 0 कट झाला, त्याचाही काही विषय नाही. 27 आणि 36 हे दोघं कोणाच्या पाड्यात आहे त्याचा विषय आहे. तर 27 आणि 36 दोघं कोणाच्या पाड्यात आहे, दोघंही 9च्या पाड्यात आहे. कोणाच्या 9च्या. तर करूया कट. 9 त्रिक 27, 9 चौक 36. ओके, तर किती उरले ते लिहून घेऊ इकडे साईडला. बरोबर, इथं उरला 3 गुणिले 22 गुणिले 7. वरती 3 22 7 राहिलं आणि खाली राहिला फक्त 4. खाली किती राहिला 4. ओके, तर 22 आणि 4 दोघंही 2च्या पाड्यात आहे. कट करू. बे 2 4, बे 1 बे, बे 1 बे. ओके, मग वरती किती होतात बघा. 3चा आणि 11चा गुणाकार. 3 11 33 गुणिले परत किती दोघांचा गुणाकार 33 गुणिले 7 आणि भागिले किती परत 2. तर आपण काय करू, या दोघांचा गुणाकार करू, 2 ने भाग देऊ. 7 त्रिक 21 हातच्याले 2, 7 त्रिक 21, 21 आणि 2 किती 23. 7 त्रिक 21 1 हातच्याले 2, 7 त्रिक 21 आणि 2 23 भागिले 2. ओके, चला 231 ला 2 ने भागूया. 231. तर बघा बे 1 बे 0 त्याच्यावरती 3, 2च्या पाड्यात 3 आहे का नाही. बे 1 बे, 3तून 2 गेला 1, एकावरती कोण घ्यायचा 1. बरोबर का. तर बे 5 10 इथं राहिला 1, 1 वरती 0 घेतलं उत्तरात पॉईंट. बे 5 10 115.5. वर्तुळाचं क्षेत्रफळ किती आलं 115.5 चौसेमी. ओके, अशा प्रकारे हा प्रश्न इथे संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. 10व्यातले सगळे संपले. आता जायचं आपल्याला 11व्या प्रश्नाकडे. ओके, घ्या पटापट याचा स्क्रीनशॉट. विद्यार्थी मित्रांनो, आता वेळ प्रश्न क्रमांक 11 कडे बघा. प्रश्न क्रमांक 11 काय आहे. लघुवर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ 3.85 चौसेमी आहे व संगत केंद्रीय कोनाचं माप 36 अंश असल्यास त्या वर्तुळ पाकळीची त्रिज्या काढा. एकदम सोपा आहे. इथे सांगितले वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ दिलंय आणि केंद्रीय कोनाचं माप. तर आपल्याला आर ची किंमत काढायची. तर आपण सगळ्यात पहिले जे दिलं ते लिहून घेऊ. ओके, वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ मी शॉर्ट मध्ये लिहितोय, तुम्ही फुल फॉर्म मध्ये लिहू शकता. वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ 3.85 चौसेमी. बरं, पुढे त्यानंतर 36 अंश थिटा. थिटा किती आहे 36 अंश. एकदम करेक्ट. याच्या पुढे तर आपण सूत्र वापरू. चला, वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ. ओके, तर सूत्र असतं याचं. पायची किंमत सांगितली काही नाही, मग आपण मानाने घेऊ. ओके, तर आपण घेऊया थिटा भागिले 360 गुणिले पाय आरचा वर्ग. हे आपलं वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ असतं. तर वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ दिले तर 3.85. किती दिलं 3.85 गुणिले थिटाची किंमत 36 भागिले 360 गुणिले पायची किंमत घेऊ आपण 22 भागिले 7 आणि आपल्याला काढायचं आहे आरचा वर्ग. पायची किंमत 22 भागिले 7 घेतली. आता पुढे काय, तर 3.85 सगळ्यात पहिलं तर 36 ला 36 कट, 36 1 36 आणि 0 शी 0 म्हणजे इथं राहिलं 3.85 बरोबर 1/10 गुणिले 22 भागिले 7 आणि आरचा वर्ग. आपल्याला आर काढायचं आहे म्हणजे बरोबरच्या पलीकडे जे आहेत का ते सगळे इकडे आणायचे. जे खाली असतील ते वरती आणायचे, जे वरती असतील ते खाली आणायचे. इथं काय 3.85 सगळ्यात पहिलं 10 येईल गुणिले किती 7 आणि 22 कुठे येईल खाली. तिकडे राहिला आरचा वर्ग. किती राहिला आरचा वर्ग. जर 10 ने याला गुणलं तर हा एक शून्य असल्यामुळे पॉईंट पुढे जाईल म्हणजे इथं राहिला 38.5 गुणिले 7 आणि भागिले किती राहिला 22 आणि बरोबरच्या पलीकडे किती आरचा वर्ग. ओके, त्यानंतर पुढे काय 38.5 आणि 7चा गुणाकार करू. 7 5 35 हातच्या आले 3, 7 8 56, 56 आणि 3 किती होतात 56 आणि 3 59. ओके, त्याच्यावरती आजच्या आले 5, 7 त्रिक 21, 21 आणि 5 किती होतात 21 आणि 5 किती होतात तर 26 होतात. ओके, आणि पॉईंट किती घर मागे येईल बरं 1 घर मागा आणि भागिले 22 बरोबरच्या पलीकडे आरचा काय वर्ग. ओके, पुढे काही अडचण नाही. आता काय करूया मग इथं जरा हे रफ करू. हे आजचे आहेत हे पुसून टाकू आपण, त्यांची काही गरज नाही आपल्याला. 22 ने याला भाग देऊ आणि मग आरचा वर्ग शोधू आपण. इथं भाग देतो. चला, 22च्या पाड्यात शोधायचा 269.5. तर 22च्या पाड्यात 26 आहे का नाही. तर 22 1 22, 26 मधून 22 गेले 4,
त्याच्यावरती 9, 22 दुने किती होतात 44, 49 मधून 4 गेले किती राहिले 5. ओके, तर हा 5 मला खाली घ्यायचा आहे, पण 5 पॉईंटचे पुढे आहे, मग पॉईंट आधी वरती देऊन मग 5 खाली घेऊ. ओके, तर बघा 22च्या पाड्यात 55 आहे का, तर 22 एक 22, 22 दुने परत 44, 22 दुने 44, त्यानंतर 55 मधून 44 गेले तर किती राहतात बरं, 5 तून 4 गेला 1, 5 तून 4 गेला 1. ओके, तर आपण काय करू, एक मनाने 0 घेऊ, पण वरती आता 0 किंवा पॉईंट घ्यायचं नाही का, कारण की पॉईंट नंतर नंबर आलेला आहे. 22च्या पाड्यात बघा 110 आहे, किती नंबरला 22 पंच आहे. ओके, 22 पंच 110, कॅल्क्युलेटरवर करून दाखवतो तुम्हाला आता. ओके, माझा पाडा पाठ आहे, तुम्हाला कॅल्क्युलेटरवरती करून दाखवतो. गुणिले 5, 22 पंच 110, एकदम करेक्ट. तर बघा हे 12.25 आलंय, म्हणजे याचं उत्तर आलंय. याला मी जरा छोटं करतोय की नाही. ओके, हा, तर आरचा वर्ग भेटलाय आपल्याला, आरचा वर्ग बरोबर याचं उत्तर आलंय 12.25, करेक्ट आहे. याला पुढे इकडे सोडू, हा जर वर्ग पुढे गेला तर वर्गमुळात जाईल, वर्गमुळात 12.25. मग मला सांगा 12.25 कोणाचा वर्ग आहे का. ओके, तुमचा पाठ आहे का, आता तुमचे 10 पर्यंतच वर्ग नीट पाठ नसतील, पॉईंटचा तो विषय 16, बरोबर का. मग काय करूया आपण शोधूया 12.25 कोणाचा वर्ग आहे. कसं शोधूया, ट्रिक लावू ना, आपल्याकडे ट्रिक भरपूर आहे. आपल्याला शोधायचं 12.25 वर्ग, 12.25 कोणाचा वर्ग आहे ते शोधायचं. तर सगळ्यात पहिले लिमिट लॉक करायचं शिकायचं, एकदम प्रॉपर शिकवतो लिमिट कसं लॉक करायचं. तुम्हाला माहिती आहे 3चा वर्ग किती आहे, 3चा वर्ग 9 आणि 4चा वर्ग किती आहे 16. ओके, हा 12.25 या दोघांच्या मध्ये येतो, म्हणजे 3च्या वर्गाच्या मध्ये 4च्या वर्गाच्या मध्ये. तर मला सांगा 3 पासून 4 पर्यंत जाताना किती नंबर लागतात, भरपूर नंबर लागतात. 4.1, 4.2, 4.3, सॉरी 3 पासून 4 पर्यंत जाताना 3.1, 3.2, 3.3, 3.4, 3.5, 3.6, 3.7 असे बरेचसे नंबर लागतात. तुम्हाला किती पाहिजे 5 शेवटी. मग पाहायचं आहे बरं का, सगळ्यात पहिले लिमिट कसं लॉक केलं. 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, या दोघांच्या मध्ये येतो 12.25. मग हा कुणाचा वर्ग आहे 3चा, हा कुणाचा आहे 4चा. मग या दोघांच्या मध्ये नंबर पॉईंट मध्ये असतील, त्या पॉईंट पैकी कुणाचा तरी हा वर्ग आहे. पण कुणाचा असेल तर या सगळ्यांचा शेवटचा जो नंबर आहे त्याचा वर्ग करून पाहायचा, याच्यासोबत मॅच करून पाहायचा. मॅच झाला तर तो त्याचा वर्ग असेल, दोघं मॅच झाले तर दोघांचा वर्ग करून पाहायचा. 1चा वर्ग 1, विषय संपला. 2चा वर्ग 4, आपल्याला 5 पाहिजे. 3चा वर्ग 9, 5 पाहिजे. 4चा वर्ग 16, विषय संपला. 3.5, 3.5चा वर्ग करू. 3.5 गुणिले 3.5, ते झालं 5 × 25, हात चाले 2, 5 त्रिक 15 आणि 2 17, 0. 3 5 15, हात चाला 1, 3 त्रिक 9 1 10. ओके, तर 5 5, 7 5 12, हात चाला 1, 1 1 2, 1 1, 1 2 घर पॉईंट माग 1 2, संपला विषय. आहे की नाही सोपं. रिपीट करून बघायची ट्रिक, 100% समजेल तुम्हाला. इथून पुढे तुम्हाला काम मिळते. 12.25 कुणाचा वर्ग आहे 3.5चा, कुणाचा वर्ग आहे 3.5चा, म्हणजे आर बरोबर किती आला 3.5. आणि त्रिज्या कशामध्ये असते सेमी मध्ये. अशा प्रकारे आपण त्रिज्या काढलेली आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. जाऊया 12व्या प्रश्नाकडे. ओके, घेतलाय स्क्रीनशॉट. आता वळूया प्रश्न क्रमांक 12 कडे. काय आहे प्रश्न क्रमांक 12? प्रश्न क्रमांक 12 आहे, आकृतीत चौकोन PQRS हा आयत असून, हा जो PQRS तुम्हाला दिसतो तो आयत आहे. आता आयताविषयी तुम्हाला काय माहित आहे, आयताच्या समोरासमोरील बाजू सारख्या असतात. आयताचा प्रत्येक कोण काटकोन असतो, समोरासमोरील, ओके समोर एकदम ती बाजू सारखी. त्यानंतर काटकोन असतो प्रत्येक कोण 90 अंशाचा असतो. पुढे काय, PQ ची किंमत 14, हा जो PQ आहे तो 14 आहे, एकदम करेक्ट. आता मी फिगर इथंच ठेवतो. ओके, त्यानंतर पुढे काय, QR बरोबर 21, हा जो QR आहे तो 21 आहे. आणि पुढे काय, तर आकृतीत दाखवलेला X Y Z यांचा आपल्याला क्षेत्रफळ काढायचं. ओके, तुम्हाला दिसतंय ना व्यवस्थित, की थोडंसं खाली घेऊ, थोडंसं खाली घेतो. ओके, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम यायला. आता पुढे, तर आपल्याला आधी Xचं क्षेत्रफळ काढायचंय, Yचं काढायचंय, Zचं काढायचं. सगळ्यात पहिले तुम्हाला दाखवतो काय आहे ते. ही एक वर्तुळ पाकळी आहे, थोडी छोटी झाली आहे की नाही. ही एक वर्तुळ पाकळी आहे, हे एक आहे, बरोबर. वर्तुळ पाकळी म्हणजे हा असं वर्तुळ असेल, हा पण असं वर्तुळ असेल, त्यातला एक छोटासा भाग येतो. ही वर्तुळ पाकळी नाहीये, पण आपल्याला या दोघांचं क्षेत्रफळ काढता येईल वर्तुळ पाकळीचा सूत्र वापरून. तर काढूया. X आणि Y सोपा आहे काढायला, झेडला थोडंसं डोकं लावावं लागेल. ओके, तो पण काही विषय नाही. तुम्ही जर बघितलं तर इथं कोणाचं माप 90 अंश आहे. ओके, हा जर 14 आहे, मला सांगा एका वर्तुळाची त्रिज्या सगळीकडे सारखी, इथून इतकी 14 आहे, तर हा पण 14 असेल, आणि हा 14 आहे, हा टोटल 21 आहे, तर हा किती असेल बरं 7. 14 आणि 7 किती होतात 21.
काय अडचण? आणि जर हा 7 असेल तर हा पण 7, आणि जर हा 14 असेल तर हा टोटल पण 14 असेल. परत एकदा बघा, हा 14 तर एवढा भाग 14, एवढा भाग 14 आहे आणि ह्यो भाग 21चा आहे, तर 21 मधून 14 गेले 7 राहिले. जर हा 7 तर ह्यो बी 7, आणि हा जर 14 आहे तर इकडचा भाग 14, आणि हा 21 तर हा मोठा पण किती 21. असं जरा लॉजिक लावायचं आहे ना, ज्ञानाचा तुमच्या उपयोग करायचा. तुम्हाला येते सगळं. ओके, तुम्हाला फक्त काय करायचंय, तुमच्यामध्ये आतमध्ये बघायचंय किती येते आपल्याला, आहे ना, विचार करायचा, सांगून टाकायचं, कमेंटमध्ये सांगून टाका. तर बघा काय म्हटलंय, चौकोन पी क्यू आर एस हा आयत आहे, आयत आहे. ओके, तो जर आयत आहे तर मग पी क्यू किती आहे 14, क्यू आर किती आहे 21. ओके, 14 सेमी. सेमी. पुढे काय, तर एक्सचं आपण क्षेत्रफळ काढू. ओके, इथं बघा आता एक नंबर देऊ. ओके, एक्स थिटाची किंमत लिहून घ्या इथं. थिटा सगळीकडे 90 आहे बरं का. एक्स भागाचे क्षेत्रफळ आणि एक्स जो भाग आहे ती एक वर्तुळ पाकळी आहे. हा जो एक्स भाग आहे ती एक वर्तुळ पाकळी आहे. तिचं क्षेत्रफळ काय असतं वर्तुळ पाकळीचं, थिटा भागिले 360 गुणिले पाय आरचा वर्ग. ओके, पुढे गेलो तर थिटाची किंमत किती 90 भागिले 360 गुणिले पायची किंमत घ्यायला लावली का, नाही आपण घेऊ म्हणा, 22 भागिले 7 गुणिले आरचा वर्ग. आर किती आहे आर, आता तुम्ही म्हणता नाही तर 2 2 दिले, नेमकं कोणता आर आहे, तर हा जो एक्स आहे त्या एक्सचा आर इथं 14 किंवा इथपर्यंत, इथून इथपर्यंत तो 14 आहे, तर 14चा वर्ग. ओके, बरं, मग हा 0 0 कट, 9 1 9, 9 चौक 36, बरोबर. म्हणजे इथं उरला 1/4 गुणिले 22 भागिले 7 गुणिले 14 चा वर्ग म्हणजे 14 गुणिले 14. 14च्या वर्गाला कधी पण असल्या सोपं जाईल तुम्हाला. तर बघा इथं 7 1 7, 7 दुने 14. ओके, मग काय काय उरले लिहून घेऊ बरं. इथं उरला 1/4 गुणिले 22 गुणिले 2 गुणिले 14, 22 2 14. तर इथं असं होईल का, बे 1 बे, बे दुने 4 होईल ना, आणि परत या 2 ने 14 कट होईल, बे 1 बे, बे 1 बे, बे 1 बे, 2 ने 4 कट झाला, या 2 ने 11, 22 कट झाला 11 मध्ये. तर इथं राहिला 11 गुणिले 14, 11 गुणिले 14. तर साईडला करूया, 14चा गुणाकार 11 सोबत आपलं उत्तर येऊन जाईल. 1 4 4 1 1 1 0, 1 4 4 1 1 1 4 5 1, 154 चौसेमी, 154 चौसेमी. ओके, हा जो भाग तुम्हाला दिसतोय, हा जो भाग, याचं उत्तर 154 चौसेमी आलेलं आहे. काय अडचण इथपर्यंत? ओके, काहीच अडचण नसेल. याचा तुम्ही पटापट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. आपण काय करू, लगेच वाय भागाचं क्षेत्रफळ इथंच काढू. ओके, इथं लिहून घेतलं मी 154, त्याची गरज आहे आपल्याला. आधी याचा स्क्रीनशॉट घ्या, मग आपण वाय भागाचं क्षेत्रफळ काढू. ओके, घ्या पटापट. घेतलाय. आता काढूया वाय भागाचं क्षेत्रफळ. आधी याला पुसून टाकू. नंबर 2, वाय भागाचे क्षेत्रफळ. बरोबर, किती आहे, थिटा भागिले 360 गुणिले पाय आरचा वर्ग. थिटा किती आहे, थिटा 90 भागिले 360 गुणिले पाय किती आहे 22 भागिले 7, आरचा वर्ग. आर किती आहे, आता बघा वाय भागासाठी विचार केला तर वाय भागासाठी आर ची किंमत चेंज. ओके, वाय भागासाठी आर ची किंमत चेंज आहे, किती आहे 7. अशी जर आकृती काढली तर इकडे लिहायची गरज नाही आर ची किंमत. हा जो वाय भाग आहे त्याचा आर एवढाच आहे म्हणजे 7 आहे. ओके, तर 7चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7. बरं, 7चा वर्ग लिहितो. इथं परत एकदा 0 0 कट, 9 1 9, 9 चौक 36, एकदम करेक्ट. पुढे तर इथं राहिला 1/4 गुणिले 1/4, तो नाही जात ना, 22 भागिले 7 गुणिले 7चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7. तर इथं असं होईल की 7 ला 7 कट होईल. 7चा वर्ग 7 गुणिले 7, 7 ला 7 कट.
परत एकदा हे दोघं 2च्या पाड्यात, बेदुने 4, बे बे वरती उरलाय 11 गुणिले 7 आणि भागिलेलं उरलाय 2. ओके, असं कट करायचं शिकायचं तुम्ही, तुमचे कॅल्क्युलेशन फास्ट होते. तर बघा हे झालं 11 सते 77 भागिले 2. ओके, 11 सते 77 भागिले 2, तर 77 भागिले 2 किती होतात? 2च्या पाड्यात 77, बेत्रिक 6, 7तून 6 गेला 1, त्याच्यावरती 7, 8 16, 17तून 16 गेला 1, याच्यावरती 0 घेऊ पॉईंट, 2 10, 38.5 38.5 चौसेमी वाय भागाचं क्षेत्रफळ, 38.5 चौसेमी. याला मी रफ करतो जरा, आहे की नाही, एकच मिनिटासाठी. याचं आलंय 38.5. इथं साईडला लिहू का? 38.5 चौसेमी. आपल्याला पुढे लागणार आहे म्हणून लिहून ठेवले ते. ओके, हा 7 होता बरं का, लक्षात ठेवा, असा. बरं, याला मी रफ करतो आता. 2 भागांचं क्षेत्रफळ आपण काढलंय, एक्सचं आणि वायचं. आता आपल्याला झेडचं काढायचं. तुम्ही फास्ट मध्ये याचा स्क्रीनशॉट घ्या, मग आपण झेड कडे जाऊ. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काढूया झेड भागाचं क्षेत्रफळ. हा जो झेड नावाचा भाग तुम्हाला दिसतोय, जर याचं तुम्हाला क्षेत्रफळ काढायचं तर तुम्हाला सर्वप्रथम काय करावं लागेल? हा जो आयत दिसतोय, आयताचं क्षेत्रफळ काढावं लागेल. का? कारण की एक्स आणि वाय ही वर्तुळ पाकळी होती, पण झेड वर्तुळ पाकळी नाही ना. मग जर झेड वर्तुळ पाकळी नाही तर वर्तुळ पाकळीचं सूत्र आपण वापरू शकत नाही. तर आपण काय करू, या संपूर्ण आयताचं क्षेत्रफळ काढू आणि त्या आयतामधून या दोघांचं क्षेत्रफळ मायनस करू, म्हणजे हा जो उरलेला भाग आहे तो झेडचा येऊन जाईल. तर त्यासाठी सगळ्यात पहिला आपल्याला आयताचं क्षेत्रफळ सूत्र काढावं लागेल. आणि त्या आयताचं क्षेत्रफळ काय असतं? लांबी गुणिले रुंदी. तर आयत कोण आहे? चौकोन PQRS. याचं क्षेत्रफळ म्हणजे एरिया, लांबी गुणिले रुंदी. ओके, लांबी गुणिले रुंदी. तर आयताची लांबी किती दिलेली आहे बाळ? लांबी दिली आपल्याला 21. किती दिली? 21 गुणिले रुंदी किती दिली आपल्याला? 14. तर हे किती आलं बघा? 14 1 14/4, हातचाला 1, 14 दुने 28, 28 आणि 1 किती? 29, 294. एरिया म्हटल्यानंतर कशामध्ये असेल? चौसेमी. ओके, कशामध्ये असेल? चौसेमी. झालं, आयताचं क्षेत्रफळ झालं. आता आपल्याला काढायचं झेड भागाचं क्षेत्रफळ. झेड भागाचे क्षेत्रफळ. जर झेड भागाचं क्षेत्रफळ तुम्हाला काढायचंय तर तुम्हाला हा जो आयत आहे, एरिया, चौकोन PQRS, याच्यामधून वजा करावा लागेल. ओके, काय बरं? एक्स भागाचे क्षेत्रफळ अधिक वाय भागाचे क्षेत्रफळ. एक्स भागाचं क्षेत्रफळ, ओके, अधिक वाय भागाचे क्षेत्रफळ. ओके, चला टाकूया किमती. एरिया किती आलाय? चौकोन PQRS चा 294 वजा हा किती आलाय? एक्स भागाचं क्षेत्रफळ, एक्स आलाय 154 वजा हा किती आलाय? सॉरी, अधिक आहे. ओके, अधिक 38.5 ना. मग बाकीचं या ठिकाणी सोडवतो. या दोघांची बेरीज करून याच्यामधून मायनस करू. 154 आणि 38.5 किती होतात? 154 मध्ये 154.0, 38.5. बेरीज आणि वजाबाकी करताना पॉईंटशी पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे. तर 5शी 5, 8 4 12, हात चाल 1, 5 3 8 1 9, 192.5. म्हणजे आपल्याला काय करायचंय? झेड भागाचं क्षेत्रफळ काढायला हा जो 294 आहे त्याच्यामधून वजा करावं लागेल. याची बेरीज केली तर किती? 192.5. ओके, तर 294 म्हणजे किती? 294.0, 192.5. 0तून 5 जातो का नाही? इकडून हातचा घेऊ तर 3, तर 10तून 5 गेले 5 पॉईंट, 3तून 2 गेला 1, 9तून 9 गेला 0, 2तून 1 गेला 1, 101.5. 101.5 म्हणजेच काय? म्हणजेच झेड भागाचे क्षेत्रफळ बरोबर 101.5 चौसेमी. चौसेमी येईल बरं का, इथं युनिट चौसेमी असेल. चौसेमी असेल. ओके, अशा प्रकारे हा प्रश्न येथे संपलेला आहे. म्हणजे 12वा प्रश्न झालेला आहे. आता शेवटचा प्रश्न बाकी आहे. आधी याचा स्क्रीनशॉट घ्या, मग आपण शेवटच्या प्रश्नाकडे जाऊ. घेतलाय स्क्रीनशॉट. आता वळूया प्रश्न क्रमांक 13 कडे, जो 7.3 चा शेवटचा प्रश्न आहे. तर काय म्हटलं इथं बघा, त्रिकोण LMN हा समभुज त्रिकोण आहे. हा जो LMN आहे बघा, तो समभुज त्रिकोण आहे. आणि त्याच्यामध्ये काय म्हटलं? LM 14 आहे. हा जो LM दिसतो भाग तुम्हाला, हा LM दिलाय 14. ओके, पुढे काय?
तर पुढे म्हटलंय त्रिकोणाचा प्रत्येक शिरोबिंदू, हा शिरोबिंदू, हा शिरोबिंदू, हा शिरोबिंदू. ओके, इकडे बघा, असं एक वर्तुळ जाते, असं एक वर्तुळ जाईल, असं एक वर्तुळ जाईल, असं एक वर्तुळ जाईल. म्हणजे वर्तुळांनी मिळून बनलेला हा त्रिकोण आहे. वर्तुळांच्या पाकळ्यांनी 1 2 3, पहिली पाकळी, दुसरी पाकळी, तिसरी. पण हा जो त्रिकोण आहे तो कसा आहे? समभुज. समभुजचा अर्थ समजतो, सगळ्या बाजू सारख्या. जर ही बाजू 14 तर ही बाजू 14 आणि ती पण बाजू 14. पुढे काय म्हटलंय? त्रिकोणाचा प्रत्येक शिरोबिंदू केंद्रबिंदू मानून, हा जो प्रत्येक शिरोबिंदू तुम्हाला दिसतो हा केंद्रबिंदू मानायचा व 7 सेमी त्रिज्या घ्यायची. इथून त्रिज्या 7 सेमी. जर हा 7 तर आपण 7, कारण की 7 आणि 7 14 भरायला पाहिजे. हा 7 तर आपण 7, हा 7 तर आपण 7, कारण की याची त्रिज्या इथून इथपर्यंत, कारण की असा वर्तुळ असेल. मग काय म्हटलंय? आकृतीत दाखवल्याप्रमाणे 3 वर्तुळ पाकळ्या काढल्या. त्यावरून पहिलं काढायचंय एरिया ट्रायंगल एलिमेंट. आता सगळ्यात पहिलं आपण काढूया, पहा बरं का. ओके, थोडासा किचकट प्रश्न आहे, समजायला थोडासा हार्ड जाऊ शकतो. व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचं मी जे जे सांगतोय ते, आणि वहीमध्ये नोट डाऊन करून घ्यायचं. 1 नंबरला काय म्हटलंय? एरिया ऑफ ट्रायंगल LMN. आता मला सांगा, जर आपल्याला LMN चं क्षेत्रफळ काढायचं तर त्रिकोणाचं क्षेत्रफळ असतं 1/2 गुणिले लांबी गुणिले रुंदी. मुलं वापरून बसतील, कारण की समरूपता नावाच्या चॅप्टर मध्ये पहिल्याच एक्झरसाइज मध्ये वापरून बसले असतील. पण ते सूत्र इथं लागणार नाही का? कारण की इथं सांगितलं हा जो त्रिकोण आहे तो समभुज आहे, आणि समभुज त्रिकोणाचं एक वेगळं सूत्र असतंय क्षेत्रफळ काढण्याचं. ते असतंय बघा, वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. ओके, आता तुमच्या बुक मध्ये वर्गमुळात 3 ची किंमत दिलेली नाही, पण ती वर्गमुळात 3 ची किंमत पाहिजे आपल्याला. मग मी इथं लिहून ठेवली बघा, वर्गमुळात 3 1.732 असतंय. बरं, पुढे काय? तर हा झाला बघा वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. बाजू किती आहे? 1. या त्रिकोणाची बाजू 1 आहे, 14. 14चा वर्ग. ओके, तर वर्गमुळात 3 तासच ठेवा आपण, भागिले 4 गुणिले 14चा वर्ग 196. ओके, 4 ने 196 कट होते बघा, 4 1 4, 4 चौक 16, 19 मधून 16 गेले 3, त्याच्यावरती 6. ओके, 4 9 36. म्हणजे वर्गमुळात 3चा आणि 49चा गुणाकार करायचा आपल्याला. वर्गमुळात 3चा आणि 49चा गुणाकार. तर वर्गमुळात 3 किती होता? 1.732. वर्गमुळात 3 किती आला? 1.732. बरं, पुढे काय? मग 1.732 झाला गुणिले 49, या दोघांचा गुणाकार करावा लागेल आपल्याला. साईडला करू. वर्गमुळात 3 ची किंमत टाकली 1.732, तर हे बघा 1.732 चा गुणाकार 49 सोबत. 9 दुने 18, हातचा लेख. 9 त्रिक 27 आणि 1 किती? 28. हातचे किती आले? 2. ओके, 9 7 63, 63 आणि 2 किती? 65. हातचे आले 2. ओके, 9 1 9, 9 आणि 2 किती? 11. इथं 0 असतो. 4 दुने 8, 4 त्रिक 12, हातचा आला 1. 4 त्रिक 12 2, हातचा आला 1. 4 7 28 आणि 1 29, हातचे आले 2. 4 1 4 आणि 2 6. इथे ऍडिशन 8, 8 आणि 8 16, हातचा आला 1. 1 आणि 5, 6 आणि 2 8, 5 आणि 2 7 आणि 1 8, 1 आणि 9 किती? 10, 0 हातचा आला 1. 6 आणि 1 7 आणि 1 8. ओके, इथं काहीतरी मिस्टेकच होती राव. ओके, काय मिस्टेक झाली परत एकदा बघू, कॅल्क्युलेटरवर करू आपण, म्हणजे आपल्याला समजेल. ओके, चुकायला नकोय आपलं. 1.732 गुणिले 49, याचं उत्तर 84 पॉईंट. ओके, 84. इथं काहीतरी मिस्टेक झाली, परत एकदा करूया आपण. वेळ गेला तर चालून, पण चुकायला नको. बरोबर आहे का बघा? 1.732. 9 दुने 18, हातचा लेख. 9 त्रिक 27, 27 आणि 1 28, हातचे आले 2. 9 7 63, बरोबर का? 7 9 पण 63, 63 आणि 2 65 ची 5, हातचे आले 6, 6 हातचे आले होते. 9 1 9 6 15. ओके, इथं पुढा 4 दुने 8, 4 त्रिक 12, हातचा आला 1. 4 7 28 आणि 1 29, हातचे आले 2. 4 1 4 आणि 2 6. आता बघा 8 8 8 आणि 8 16. ओके, पॉईंट नंतर देऊ आहे ना. 8 आणि 8 1606, हातचा आला 1. 1 आणि 5 6, 6 आणि 2 8, 5 आणि 9 किती? 14, हातचा आला 1. बरोबर का? 8 आणि 6 आणि 1 7 आणि 1 8. परत एकदा 9 आणि 5 1404, हातचा आला 1. 1 आणि 1 2 आणि 6 8. हे आजचे काही कामाचे नाही, बाकीचे. ओके, हाच एक. तर बघा 84 868. पॉईंट किती कर मागायला पाहिजे? 1 2 3, 1 2 3. 84.868. 84.868. समजले पर्यंत? हे याचं उत्तर झालं. यालाच राऊंड ऑफ करून कसं लिहिलंय तुमच्या बुकमध्ये? 84.87 चौसेमी. आता मुलं म्हणतील राऊंड ऑफ म्हणजे काय? आम्हाला काही समजलं नाही. याला याच्यामध्ये कन्वर्ट कसं केलं तर लक्षात ठेवायचं, राऊंड ऑफ म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल आता बघा 84.868 आहे. ओके, आणि त्यांनी फक्त पॉईंट नंतर 2 अंक घेतले.
ओके, इथं पॉईंट नंतर 3 अंक होते. जर हा अंक कट करायचा आहे तर तो अंक कट करत असताना जर हा अंक 5 पेक्षा मोठा असेल तर याच्या मागे 1 ऍड करतात त्याच्या मागच्या अंकामध्ये, आणि तो जर 5 पेक्षा छोटा असेल तर डायरेक्ट कट करतात. जसं की बघा इथं 8 होता, 8 कट केला त्यांनी, ते इथं 1 ऍड केला, म्हणजे आज आला 84.8 आणि 6च्या प्लेसवरती 7. हे जर असं असतं मग 84.82 असतं, मग हा कट करायचा असतं तर डायरेक्ट 84.86 लिहिलं असतं. मोठा अंक असेल 5 पेक्षा तरच काय करतात, मागे एक जण ऍड करतात. तर 8 कट करताना 6 मध्ये 1 ऍड केला 7 झालं, म्हणून याला तरी 84.87 लिहिला. ओके, समजलं. आता काय करा, सगळ्यात पहिले याचा स्क्रीनशॉट घ्या. आपण काय करू, एक एक गोष्ट इथं लिहून ठेवू. याचं उत्तर किती आलंय, 84.87 चौसेमी. ओके, तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे, 13व्यातला दुसरा. घेतलाय स्क्रीनशॉट. आता वळूया 13व्यातले प्रश्न क्रमांक 2 कडे. ओके, काय म्हटलंय, एका वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ. एकदम सोपा प्रश्न आहे. ओके, वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ फॉर्म्युला काय असतोय, थिटा भागिले 360 गुणिले पाय आरचा वर्ग. तर थिटा किती आहे, थिटा सांगितलं. आता मला सांगा थिटा किती घ्यायचं इथं, हा एक प्रश्न आहे. तर आज समभुज त्रिकोण आणि समभुज त्रिकोणामध्ये प्रत्येक कोण 60 अंश मापाचा असतो. इथं घेऊया आपण थिटा. ओके, इथं लिहू दुसरा प्रश्न क्रमांक दुसरा, आणि दुसऱ्यासाठी थिटाची किंमत आहे 60 अंश. किती, 60. जिथं समभुज त्रिकोण म्हणेल तिथं थिटा 60 अंश. तर इथं 60 भागिले 360 गुणिले पाय, पायची किंमत किती घ्यायला लावली का, नाही, तर आपण 22/7 घेऊ. आणि आरचा वर्ग, आर किती आहे 7, 7चा वर्ग. ही एक वर्तुळ पाकळी, ही एक वर्तुळ पाकळी, तर हिचा जो रेडियस आहे ती 7 आहे, हिची 7 आहे, हिची 7 आहे, ही 7 आहे, म्हणजे वर्तुळ पाकळीची त्रिज्या 7 आहे. तिन्ही सारख्याच आहे. 0 0 कट, 6 1 6, 6 6 36, इथं राहिला 1/6 गुणिले 22/7 गुणिले 7चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7, इथं 7 ला 7 झाला कट. ओके, त्यानंतर पुढे काय 22 7, तर 22 गुणिले 7 राहिला आणि भागिले 6. ओके, तर याला मी 2 ने कट करू शकतो, बे एकवे बे एकवे बेत्रिक 6. तर हे झालं बघा 11 7 77 भागिले 3. तर 77 भागिले 3 बघा किती येतो, आपण आत्ता काढलं होतं मागं 38.5 समथिंग काहीतरी आलं होतं. परत एकदा बघू, 37, 3च्या पाड्यात 7 नाही 6, 3 दुने, ओके 38 नाही दुसरं झालं होतं. ओके, 3 दुने 6, 25 पॉईंट आला असेल. 7तून 6 गेला 1, त्याच्यावरती 7. ओके, 3 5 15, एकदम करेक्ट आहे. 17तून 15 गेले 2, त्याच्यावरती 0. 3 7 18, त्यानंतर परत 2, परत 3 7 18, म्हणजे 25.66. 25.66 याला 25.66 लिहू शकता. काय, चौसेमी. कोणता सेमी, चौसेमी. अशा प्रकारे वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ आपण काढलेलं आहे. एका वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ आहे बघा 25.66 चौसेमी. ओके, तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या. आपण जाऊया प्रश्न क्रमांक 3 कडे. घेतलाय स्क्रीनशॉट. आता वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. तर प्रश्न क्रमांक 3 काय आहे, 3 वर्तुळ पाकळ्यांचं एकूण क्षेत्रफळ काढा. तिसरा, 3 वर्तुळ पाकळ्यांचं क्षेत्रफळ. ओके, तर आता मला सांगा, एकीचं क्षेत्रफळ आलं 25.66 आणि तिन्ही पण वर्तुळ पाकळ्या सारख्या आहे, कारण की समभुज त्रिकोणात आहे. जर एकीचं 25.66 असेल तर तिघांचं काढायला 3 ने गुणावं लागेल, किंवा 25.66 अधिक 25.66 अधिक 25.66 3 वेळेस ऍड करावं लागेल. काही करा, आन्सर सेम येते. या दोघांचा गुणाकार करा. 3 7 18, हातचा लेख 3 7 18, 18 ने 19. ओके, हातचे किती आलं, 3 7 18 8, हातचा लेख 3 7 18 1 19 9, हातचा लेख 3 5 15 1 16, हातचा लेख 3 2 6 1 7. ओके, तर पॉईंट किती घर मागं, 2 घर मागं, तर 76.98 चौसेमी. ओके, तर बघा याचं पण उत्तर आलं. आता 14 पण लगेच काढून घेऊ, कारण की आपल्याकडे जागा बाकी आहे इथं. तर काय म्हटलंय, रेखांकित भागाचं क्षेत्रफळ, रेखांकित भागाचं क्षेत्रफळ.
ओके, आता मला सांगा, हा जो रेखांकित भाग तुम्हाला दिसतो हा भाग, त्याचं क्षेत्रफळ काढायला काय करू आपण? हा जो टोटल त्रिकोण आहे त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ घेऊ आणि त्रिकोणाच्या क्षेत्रफळामधून 1 2 3 तिघांचं क्षेत्रफळ मायनस करू, म्हणजे वजा करू. जर 1 2 3 कट झाले तर उरलेला हाच असेल, बरोबर का? म्हणजे रेखांकित भाग. तर आपण काय करूया, रेखांकित भागाचं क्षेत्रफळ म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल जो एलिमेंट आलेला आहे तुमचा त्याच्यामधून वजा करू. काय? तिन्ही वर्तुळ पाकळ्याचं क्षेत्रफळ, तिन्ही वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. तर इकडे बघून घ्या, एरिया ऑफ ट्रायंगल एलिमेंट किती आलेला आहे? एरिया ऑफ ट्रायंगल एलिमेंट किती आलेला? 84.87 वजा हा किती आलेला आहे? 76.98. ओके, तर वजाबाकी करत असताना पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे. 84.87 76.98. 7तून 8 जात नाही, इकडून 8चा गेला तोच खाली देऊ शकत नाही, इथून पण 8चा घेऊ शकत नाही, इथून घेऊ. 8तून तिकडे गेला इथं 7 राहील, इथं 14 होईल, पण 14तून तिकडे गेला तर इथं 13 राहील, इथं 18 होईल. 18तून इकडे गेला इथं 17 राहील, इथं पण 17 होईल. 17तून 8 गेले तर किती राहतील? 9, बरोबर का? 17तून 9 गेले तर किती राहतील? 17तून 9 गेले तर किती राहतील? ओके, तर किती राहतील? 8 का? बरं, पुढा 13तून 6 गेले तर किती राहतील? 7. 7तून 7 गेले 0. 7.89. 7.89. आणि काय काढायचं? क्षेत्रफळ चौसेमी मध्ये, चौसेमी. ओके, एकदा कॅल्क्युलेटर करून पाहू. ओके, कारण की आज कॅल्क्युलेशन आपलं 1-2दा हुकलं होतं आहे की नाही, आपल्या लक्षात राहिलं नव्हतं, तर चुकावं नाही म्हणून आपण करून बघूया. 84.87 वजा 76.98. ओके, एकदम करेक्ट आहे. अशा प्रकारे हा 13वा प्रश्न संपलेला आहे आणि 13व्या प्रश्नासोबतच सराव संच 7.3 संपूर्ण संपलेला आहे. सराव संच 7.4 आपण पुढील लेक्चरमध्ये बघणार आहोत, म्हणजेच तुमचा संपूर्ण सिलेबस गणित भाग 2चा आणि भाग 1चा संपणार आहे उद्या. ओके, तत्पूर्वी याचा तर स्क्रीनशॉट घ्याच, पण जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, कारण की त्यांना देखील याची मदत झाली पाहिजे. थँक्यू सो मच.